आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। डंपरला करंट लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। बेलेवाडी काळम्मा तालुका कागल इथं विद्युत तारेला डंपरचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात राजेंद्र उर्फ योगेश बाळू बारड वय वर्ष 27 राहणार चिमगाव हा चालक जागीच ठार झाला। ही घटना सकाळी 12च्या सुमारास घडली। याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, डंपर चालक योगेश बारड हा पळशिवणे येथील डंपरवर चालक म्हणून कामाला होता। पंक्चर झालेला टायर काढण्यासाठी बेलेवाडी काळम्मा धामणे मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील दुकानात आला होता। पंक्चर काढण्याची टायर डंपरच्या हौद्यात ठेवली होती। टायर काढण्यासाठी डंपरचा हौद उचलला असता हौदाचा स्पर्श विद्युत तारेला झाला। यावेळी बारड यानं डंपरमधून बाहेर उडी मारली, पण डंपरच्या पाठीमागील चाकातून धूर येऊ लागला। तो धूर पाहण्यासाठी बारड पुन्हा डंपर जवळ गेला। यावेळी त्याला तारेतून विजेचा जोरदार धक्का बसला। विजेचा धक्का एवढा जोरात होता की त्यात बारडचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे। या विचित्र अपघातामुळे वाहन चालकाचा बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत होती। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।